भोवळे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत. ठिकठिकाणी झेंडे फडकलेले आहेत, तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या आहे. निदान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे आता 75 वर्षाचे होतील आणि देशाचं स्वातंत्र्य 79 वर्षाचं झालं. या 79 वर्षामध्ये देश नक्कीच प्रगतीपथावर गेला. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं. काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला, पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. तर या विषयावर चर्चा न करता आता आपण देशाला, स्वातंत्र्याला शुभेच्छा देऊया आणि या देशातले आदिवासी, शोषित, पीडित ज्यांनी अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणं जावीत या आपण शुभकामना देऊया. आता बोला. देश स्वतंत्र झाला, प्रगती करतो असंही म्हणतात, देश खड्ड्यात जातोय असंही म्हणतात. भाजप किंवा मोदींचं योगदान वाटत नाही का तुम्हाला? नाही, प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे. गेल्या 10 वर्षात हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला. हा देश धार्मिक होता, भारतवर्ष ज्याला आपण म्हणतो, हा देश कमालीचा श्रद्धाळू, धार्मिक. त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांधता या देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडते आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला